बरं महाराज, प्रत्येकाच्या दारात तुळस असावी. ज्यांच्या दारात तुळस आहे, भगवान म्हणले मी तिथे नित्य नांदतो. नुसता देव नाही तर लक्ष्मी सहित. तुळस असे जयाचे द्वारी, लक्ष्मी वसे तयाचे घरी. येऊनी श्री हरी, क्रीडा करी स्वानंदे. महाराज, प्रत्येकाच्या दारात तुळस असावी. काही काय बऱ्याच लोकांच्या दारात तुळशी वृंदावनाला जागा नसते. केवढ्याला कोणा म्हणतात, पण देव घरला एक अडचण. या कोपऱ्यात जमतंय का, तिथं जमतंय का? आधी देव घराची जागा ने, मग घर बांध. कसं तुझ्या घरात सुख पडत नाही बघतो मी. तुझ्या घरात देवाला जागा नाही, कसं तू बरं होईन? ज्यांच्या अंतकरणात देवाविषयी असता नाही, त्याचं कसं बरं होईन? देव नाही जयाचे चित्ती, त्याची न पिके शेती. त्याची न पिके शेती, सोने धरलिया होय माती. पेवात पाणी निघतसे. शेती नाही तर नाही पिक. एक जण म्हणू लागला, शेती नाही तर नाही पिकली महाराज. आपल्याकडे पहिलंच आहे बापदाद्या धान्य. काय धान्य? पेवाची पेव आहेत. देवाच्या मनात आलं, देवाचा कोप झाला, धान्य नाचुला होईन. होऊ द्या महाराज. आमच्या आजी पंजानं सोन्याच्या कांबी आणि चिपा ठेवल्यात. एक काम काढली तर 12 महिने जाती. महाराज म्हणले त्या भूषणानं जाऊ नको. सोनं घेतलं आणि सोनाराच्या दुकानावर गेला. देवाने सोनाराच्या दृष्टीचा बदल केला आणि सोनार म्हणाला, लोकांना कशाला आणलंस? सोनं म्हणून मला फसवतोस का? सोने धरलिया होय माती, पेवात पाणी निघतसे विठ्ठला विठ्ठला. घर बांधत असताना देवाविषयी आस्था ठेवा. देव घराला जागा नेमा, तुळशी वृंदावनाची जागा नेमा. गळ्यात तुळशी माळ घाला. गळ्यात तुळशी माळ घाला. तुळशी माळ गळा. तिसरा प्रकार सांगितला, गोपीचंद टिळा. कपाळाला गोपीचंद टिळा लावा. भजन करणाऱ्यानं काही माणसं कुंकवाचा पट्टा वाढतात. गणगुळी लावायची लाज वाटत का? नाही महाराज, आपल्याला देवाचं आवडतं व्हायचं आहे, मग आपल्याला लाज वाटली नाही पाहिजे. मग काय आवडतं देवाला? ते आपण जे देवाला आवडतं ते आपण परिधान केलं पाहिजे. मग काय आवडतं देवाला? गळ्यात तुळशी माळ आवडते, कपाळाला गोपीचंद टिळा आवडतो. टिळा म्हणले महाराज टिकला नाही. आणि तुळस आणि बुक्का देवाला खूप आवडतो. नुसता आवडत नाही, देवाला तो आवडे तुळसी बुक्का. तुळसी बुक्का बेटी करे भोळा भावे. करे भोळा भाविका. वंदित वंदित बरं, पुन्हा काय आवडतं देवाला? हृदयी कळवळा वैष्णवांचा. ज्यांच्या अंतकरणात संतांविषयी तळमळ आहे, कळवळ आहे, ते देवाला आवडतात. हे पाहिजेच तर आपण एक उदाहरण पाहू. करा भजन विठ्ठला 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 विठ्ठला. आपण कोणतं बी काम
आता हे उदाहरण असं आहे की आपण कोणतं बी काम करू द्या, त्या कामाची दखल भगवान परमात्मा घेतल्याशिवाय राहत नाही. महाराज, ही कथा एका वैष्णव भक्ताची आहे. हा वैष्णव भक्त मोठ्या घराण्यामध्ये जन्माला आला. लहानपणापासून कथा कीर्तन भजन श्रवण करायचा. हळूहळू तो मोठा झाला. त्याचे आई वडील त्याला म्हणाले, बाळा तुझं आता लग्न करावं लागेल. तो म्हणला ठीक आहे, पण ज्या वेळेस माझ्या पसंतीची मुलगी मला भेटेल त्यावेळेस मी लग्न करेल. म्हणजे नुसती पसंतीची म्हणजे नुसती दिसायला छान नाही, तर गुणानं मला पसंत आली पाहिजे. आणि हे खरं आहे महाराज. परमार्थ करायचा म्हटलं की बायको त्याला शांत आणि परमार्थाला सहमत असली तरच त्याचा परमार्थ आहे. तुम्ही म्हणता तुम्हाला कसं काय माहीत? काही माणसं माघारी लईच की देत, पण तुम्हीच कायच्या आधी मीच सांगतो. मोठ्याचं ऐकलेलं आहे, मोठ्याचं ऐकलेलं सांगायला काहीच अडचण नसते. तुमचं एवढ्या समाजात होत नसलं तर प्रमाण घ्या. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. ज्याची बायको कर्कश आहे त्याचा संसार दडवत नाही, मग त्याचा परमार्थ कसा होईल? उदाहरण, एखादा माणूस भजनाला निघाला की त्याची बायको कर्कश असेल, ती म्हणती कुठं? इकडं राहणार जा म्हणलं तिकडे जात नाहीत, आणि इकडे मंदिराकडे म्हणलं की लगेच जातात. काय होणार आहे? टाळ कुठून? अशी फजिती होती महाराज. आणि बायको जर परमार्थाला अनुकूल असेल तर ती म्हणते, हे घ्या दिवा, भजनाचा टाइम झाला आहे. हे आपल्याला सुद्धा कळतंय, मग वैष्णव भक्ताला का कळणार नाही? म्हणून त्या वैष्णव भक्तांनी आईवडिलांकडे अशी इच्छा व्यक्त केली की मला ज्या वेळेस माझ्या पसंतीची मुलगी भेटेल त्यावेळेसच मी लग्न करेन. आणि परमार्थिक मुलीचा, परमार्थाला अनुकूल असणाऱ्या मुलीचा शोध सुरू झाला. आणि महाराज, त्या काळात माणसं जमवणारे होते. आताच्या काळात माणसं जमवणारे कमी झालेत आणि पळून लावणारे जास्त झाले. पळून लावणारे जास्त झालेत. फक्त त्याला कळावा, याच्या इथं पोराला पाहिला पाहुणे येणार आहेत. हा अनपाण्याचा गावाच्या बाहेर रस्त्यावर जाऊन बसतो आणि कधी उपवास न धरणारा, कधी सोमवार न धरणारा, कधी एकादश न धरणारा, बिगर अनपाण्याचा. आणि पाहुण्यांची गाडी आली की राम राम घालतो. राम राम घातल्यामुळे पाहुणे म्हणतात, यांचं घर कुठे आहे? मग तो म्हणतो कशाला? मग ते म्हणतात आम्हाला यांच्या इथं मुलगी द्यायची आहे. मग हे म्हणतो तुम्ही कुठले? ते पाहुणे म्हणतात आम्ही गंगथडीचे. मग तो म्हणतो तुम्ही गंगथडीचे असून यांच्या इथं मुलगी द्यायला, यांच्या इथं मुलगी देऊ तर तिकडं गंगात ढकलून द्या ना. मग असं वाकडं तिकडे थोबार करतो जातो. महाराज, पाहुणे कायचे गावात येते? महाराज, पाहुणेची अशी गाडी वळाली नाही, पाहुण्याने ढकलून गाडी वळवली. टाला विटाला त्या काळी असे माणसं नव्हते महाराज. परमार्थिक म्हणले की परमार्थिकच मुलीचा शोध सुरू झाला. आणि एका पाहुण्याचा ठेपा आला की परमार्थिक मुलगी आहे, पण तिची एक आट आहे की त्यांनी रोज 1000 वैष्णव भक्त जीव घातले पाहिजे. ही गोष्ट त्या वैष्णव भक्ताच्या कानावर आली. तो म्हणला, माझी जी अपेक्षा होती त्या अपेक्षा वरची मला मुलगी भेटली आहे, मला पाहिजे सुद्धा नाही, डायरेक्ट लग्न करायचं, काढा तारीख. आणि त्यांचं थाटामाटात लग्न होतं. आणि मग त्यांचा नियम सुरू झाला. रोज 1000 माणसं, कधी 1500, कधी 2000 असे माणसे जेवू लागले. त्यांनाही काही वाटत नव्हतं. त्यांच्याकडं आधीच बापदाद्याची इस्टेट जास्त होती. आणि ती महाराज कौरव टिकणार, ती संपत आली. जसं एखाद्या विहिरीचं पाणी मोटर लावले उपसत आणि दुसऱ्या दिवशी पाहिलं की तेवढं दिसतं
कारण त्या विहिरीचे झरे सुरू असतात. यांच्या जीवनात कमवणारं कोणी नव्हतं. मग ती संपत्ती संपत आली. मग त्या वैष्णव भक्तांनी विचार केला, आपली संपत्ती संपत आली आहे, आपला अन्नदान ही सुरू राहिलं पाहिजे. मग त्यांनी उदार माल आणण्यास सुरुवात केली. महाराज आज या दुकानावरून आणलं की उद्या त्या दुकानावरचा माल शिल्लकच राहत नव्हता. आणि 7-8 दिवसात दुकानं संपली. मग 7-8 दिवसात दुकानं संपली. मग त्या वैष्णव भक्तांनी असा विचार केला की आपल्याला आता चोरी केल्याशिवाय पर्याय नाही. मग तो वैष्णव भक्त गावात चोरी करू लागला आणि वैष्णव भक्त जीव घालू लागला. मग गावात चोऱ्या होऊ लागल्या. मग गावकऱ्यांनी असा विचार केला की बारी बारीने सगळ्यांनी जाग राहायचं. मग त्या वैष्णव भक्ताला गावात चोरी करता येईना. मग त्या वैष्णव भक्ताच्या गावाजवळ एक असं अरण्य होतं. अरण्यात एक वाहतुकीचा रस्ता होता. मग तो वैष्णव भक्त त्या अरण्यात जायचा आणि झाडावर जाऊन बसायचा. आणि वाटसरू आला की खाली उडी मारायची आणि त्याला विचारायचं, तू माळकरी आहेस का? तो वाटसरू म्हणला नाही, की त्याला असा हाणायचा आणि लुटायचा आणि सोडून द्यायचा. आणि तो वाटसरू म्हणला मी माळकरी आहे, की त्याला सोडून द्यायचा. मग ही चर्चा सगळ्या परिसरात पसरली. महाराज तिथून वागायचे माणसं बंद झाले. मग त्या वैष्णव भक्ताच्या असं कानावर आलं की नामदेवराय आणि ज्ञानोबराय आणि नामदेवराय तीर्थयात्रा करीत करीत शेजारच्या गावी आले आहेत. मग उद्या तुमच्या घरी मुक्कामासाठी येणार आहेत. त्याला महाराज एवढा आनंद झाला, कारण की त्याचं वैष्णवावर खूप प्रेम होतं. मग तो म्हणाला, उद्या आपल्या घरी मुक्कामासाठी ज्ञानोबराय आणि नामदेवराय येणार आहेत. उद्या थोडा मोठा डाकाव मारावा लागेल. आणि महाराज त्या वैष्णव भक्तांनी देवाकडे प्रार्थना केली. महाराज चोरी करायला पहिल्यापासून देवाला मानतात. हो, चोरी करायला निघाले की देवाला प्रार्थना करतात, आज चांगला सापडू दे. महाराज चोर पहिल्यापासून देवाला मानतात, पण आपलं दुर्दैव असं आहे की आपल्यातलेच काही देवाला मानत नाही. आपल्यातलेच काही माणसं देवाला मानत नाही. आणि मग त्या वैष्णव तो विषय सोडून द्या, जाऊ द्या. मग त्या वैष्णव भक्तांनी देवाकडे प्रार्थना केली, आज चांगला सावकार सापडू दे. आणि तो गेला आणि आरण्यात जाऊन बसला. मग त्या दिवशी असं झालं की त्या दिवशी गिऱ्हाईकच आहे ना. देवाला चिंता पडली, महाराज याला जर गिऱ्हाईक नाही आलं तर हे माझ्या ज्ञानोबरायांना आणि नामदेवरायांना कसं जीव घालेल. मग देव म्हणले आपल्याला जाणं लागते. मग देवानं अंगावर दागिने घातले आणि निघाले. आणि रुक्मिणी माता म्हणतात, कुठं नटून खटून कुठं? नटून खटून म्हणलं की एकटेच जातात. ज्यावेळेस मडके बनवायला जायचं होतं त्यावेळेस मला कुंभारिंग करून नेलं. ज्यावेळेस नामदेव रायांकडे जायचं होतं त्यावेळेस मला घिचडिंग करून नेलं. आता नटून खटून म्हणलं की एकटे चाललात, मी पण येणार. देव म्हणाले तुम्ही नका येऊ, मी जातो एकटाच. रुक्मिणी आईसाहेब म्हणाले जमणार नाही. मग देव म्हणाले घाला दागिने अंगावर. देवानं सावकाराचं रूप घेतलं आणि दोन बैल घेतले आणि एक गाडी घेतली आणि निघाले अरण्याकडे. ते हा वैष्णव भक्त वाट पाहतच होता. जवळ जवळ गाडी आली तशी त्या वैष्णव भक्तांनी गाडीसमोर उडी आणली, बैलाची येसून धरली आणि विचारलं तुझं नाव काय आहे? देव म्हणाले पंढरीनाथ.
मग तो वैष्णव भक्त म्हणाला, नाव चांगलं आहे, तू माळकरी आहेस का? देव म्हणाले, हो म्हणावं, ते सोडून देईन, त्याच्यामुळे नाही. मग देव म्हणाले नाही. मग तो वैष्णव भक्त म्हणाला, उतर खाली. देव उतरले आणि त्या वैष्णव भक्तांनी बैलाची येचून सोडली, डायरेक्ट देवाची गचुंडी धरली. मग पुन्हा विचारलं, पंढरपूरची वारी करतोस का? देव म्हणाले नाही. असं धरलं, असा एक बुक्का हाणला. मग तो वैष्णव भक्त म्हणाला, काढ सगळे दागिने. देवाने सगळे दागिने काढले आणि रुक्मिणी आई साहेबांना म्हणायच्या आधीच सगळे काढून ठेवले, काढून दिले. आणि देव म्हणाले, हे घ्या. आणि देव म्हणाले, हे दागिन्याचं घेऊन तू काय करणार? तो वैष्णव भक्त म्हणाला, तुला काय करायचं जाऊ कशा? मग देव म्हणाले, नुसतं सांग ना रे बाबा. मग तो वैष्णव भक्त म्हणाला, आपल्याला एवढं दागिने भेटलेत तर याला सांगायला काय अडचण? मग तो वैष्णव भक्त म्हणाला, उद्या माझ्या घरी ज्ञानोबाराय आणि नामदेवराय येणार आहेत, त्यांना जीव घालायचा आहे, तुला यायचं का त्यांच्या दर्शनाला? देवाला एवढंच पाहिजे होतं महाराज. नामदेवरायांची आणि देवाची गाठ भेटत नव्हती, कारण की नामदेवराय ज्ञानोबारायसोबत तीर्थयात्राला गेले होते म्हणून. देव म्हणले यायचं. मग तो वैष्णव भक्त म्हणाला, तिथं काही मग आपल्या चाड्या करायच्या नाही बरं? देव म्हणाले नाही, मी त्यांचं नुसतं दर्शन घेतो. गेले घरी. दुसऱ्या दिवशी ज्ञानोबरायांचं आणि ज्ञानोबरायांच्या स्वागतासाठी तयारी सुरू होती. आणि ज्ञानोबराय आणि नामदेवराय आले की या सावकाराला आणि त्यांच्या पत्नीला पाहिलं की हे दोघं ह्या दोघांच्या पाया पडायला लागले. हे प्रकरण हा वैष्णव भक्त पाहत होता. तो वैष्णव भक्त म्हणाला, हे तुमच्या दर्शनाला आले आहेत आणि तुम्ही यांचं दर्शन घेता? मग त्यावेळेस ज्ञानोबराय म्हणले, अरे वेड्या, तुला माहीत आहे हे कोण आहे का? मग तो वैष्णव भक्त म्हणाला नाही. मग त्यावेळेस ज्ञानोबराय म्हणतात, हा जगाचा बाप पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि ही जगाची माय रुक्मिणी आई साहेब. हे ऐकताच त्या वैष्णव भक्ताच्या डोळ्याला खळ 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 पाणी सुटलं. आणि मग त्या वैष्णव भक्ता म्हणाला, देवा, मी किती पापिष्ट आहे, मला तुला ओळखता नाही आलं, तू माझे धक्के बुक्के खाल्ले. त्यावेळेस देव म्हणाले, मी तुझे धक्के बुक्के का खाल्ले माहीत आहे? त्यावेळेस तो म्हणतो, का देवा? का देवा? देव म्हणाले, तुझ्या अंतकरणात संताविषयी तळमळ आहे, कळवळ आहे, म्हणून मी तुझे धक्के बुक्के खाल्ले. आणि धक्के बुक्के खाऊन सुद्धा तू मला आवडलास. हृदयी कळवळा वैष्णवाचा, हृदयी कळवळा वैष्णवाचा, हृदयी कळवळा, वैष्णवाचा, हृदयी कळवळा. तुझी माय गोपी चंद्र हृदयी